नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। बसवाहक पदासाठी 364 जागांची भरती निघालेली आहे। ही भरती प्रक्रिया प्रादेशिक परिवहन आरटीए विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेतल्या जात आहे। यासाठी पात्र महिला पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातूनच तुमची निवड इथे होणार आहे। तर यासाठी अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, बसवाहक या पदासाठी सरळ सेवा भरती जाहिरात प्रादेशिक परिवहन आरटीए महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटक तसेच अराखीव प्रवर्ग या पात्र उमेदवारांकडून रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील किंवा अर्ज करू इच्छित असतील त्या उमेदवारांनी दिलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। तर या विभागाची जी ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तेव्हा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता। 29 जुलै 2026 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला बसवाहक या पदासाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे। टोटल 364 जागा भरल्या जात आहे। त्यामध्ये कॅटेगरी वाईज वॅकन्सी बघू शकता। तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल त्या कॅटेगरीमधून अर्ज या पदासाठी सादर करू शकता। टोटल 364 जागा प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे विभागण्यात आलेल्या आहे। तर इथे सर्व कॅटेगरी बाबत वॅकन्सी बाबतची माहिती तुम्ही जाहिरातीमधून सविस्तरपणे घेऊ शकता। जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ही जाहिरात तुम्ही प्राप्त करू शकता। त्यानंतर इथे शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक अर्हता कशा प्रकारे लागणार आहे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर इथे बघू शकता माध्यमिक शालांत एसएससी म्हणजेच 10वीची परीक्षा तुम्ही 50% गुण घेऊन किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण असाल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। एकंदरीत 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही भरती प्रक्रिया इथे राबवल्या जात आहे। त्यासोबत तुमच्याकडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आरटीए महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला व नूतनीकरण केलेला बसवाहक परवाना आणि बिल्ला बॅज या ठिकाणी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर इथे वयाची अट कशा प्रकारची लागणार आहे तर इथे बघू शकता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। तेच तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज करत असाल तर त्या कॅटेगरीतील उमेदवारांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयाची अट लागू करण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या वयोमर्यादेनुसार तुम्ही इथे पात्र असाल तर प्रयत्न करू शकता। त्यानंतर शारीरिक अर्हता सुद्धा इथे लागणार आहे। तर उंची इथे किमान 154 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, तर कमाल उंची 178 सेंटीमीटर देण्यात आलेली आहे। वजन 45 किलोग्रॅम किमान असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे शैक्षणिक अर्हता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता वेतनाबाबत आणि भत्तेबाबत माहिती आपण या ठिकाणी बघू। तर मूळ वेतन तुम्हाला 22,060 रुपये या ठिकाणी दिल्या जाणार आहे, प्लस तुम्हाला महागाई भत्ते, प्लस घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश धुलाई भत्ता, तसेच रजेचे राखीकरण, रजा, प्रवास भत्ता, त्याचप्रमाणे इतर काही उपक्रम या ठिकाणी या विभागामार्फत राबवल्या जात असेल ते देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तर एकंदरीत अंदाजे तुमचं जे काही वेतन आहे ते 36,000 रुपये या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वेतन दिलं जात आहे। तर एक उत्कृष्ट वेतन आणि एक सरकारी नोकरी तुम्हाला या बस विभागामध्ये प्रादेशिक परिवहन विभागामध्ये मिळत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। त्यानंतर जी परीक्षा तुमची या ठिकाणी होणार आहे ती परीक्षा संगणक आधारित बहुपर्यायी या ठिकाणी असणार आहे। म्हणजेच एका प्रश्नाला या ठिकाणी 4 पर्याय दिला जाणार आहे आणि त्या 4 पर्याय मधून तुम्हाला एक पर्याय निवडून त्या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारचं
प्रश्न इथे सोडवायचा आहे। तर अशा प्रकारची ही सीबीटी पद्धतीची परीक्षा या ठिकाणी या पदासाठी होणार आहे। तर त्याकरता सिलेबस कशा प्रकारचा होणार आहे तर इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला या परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भाषा ज्ञानमध्ये मराठी व इंग्रजी, तर अशा प्रकारचा सिलेबस या ठिकाणी असणार आहे। बहुपर्याय चाचणी ही 10 गुणाची असणार आहे। चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 3 गुण घेणे आवश्यक आहे। एकूण सरासरी गुण जे आहे ते 12 गुण प्राप्त करणे तुम्हाला आवश्यक असणार आहे। तर अशा प्रकारची ही सीबीटी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता परीक्षेबाबत माहिती इथे बघितलेली। तर आता परीक्षा शुल्क कशा प्रकारे असणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये अर्ज शुल्क लागणार आहे। तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 900 रुपये या ठिकाणी अर्ज शुल्क लागणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला हा अर्ज शुल्क या ठिकाणी भरावा लागणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ही भरती प्रक्रिया प्रादेशिक परिवहन विभाग आरटीए महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना देखील इथे दिलेल्या आहेत। तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर एकूण मित्रांनो 364 रिक्त जागांसाठी बसवाहक या पदाची पदभरती प्रादेशिक परिवहन आरटीए विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत 10वी पास या शिक्षण पात्रतेवर घेण्यात येत असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।